नमस्कार, सुवर्णयुगमधील तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। ह्या वडगाव काठीमधील जी कालची जी घटना झालेली आहे त्या घटनेचे घरमालक ह्या ठिकाणी आलेले आहेत। तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या घरामधील मालमत्ता तुमची कोणती होती, काय काय होतं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, आपलं नाव सांगा। नमस्कार, चंद्रशेखर शिवाजी सपाटे। आपण कुठे राहता? इथं वडगाव मध्येच राहतोय। हां, पण काय कामानिमित्त मी पुण्याला असतो। हां, घरामध्ये माझ्या एक 17 तोळ सोनं होतं। त्यामध्ये 5 तोळ्याच्या पाटल्या, परत पिळ्याच्या अंगठ्या होत्या, गंटन, असं एक 17 तोळ सोनं होतं। ते आम्ही लग्न होतं जवळच्या नातेवाईकाचं म्हणून घेऊन आलो होतो इकडे गावाकडे। त्यानंतर मुलाची शाळा चालू झाली म्हणून आम्ही 3 तारखेला पुण्याला गेलो। पण ते नकळत विसरत काय झालं, ते सोन्याचं घरीच राहिलं होतं इथंच। नंतर लक्षात आल्यानंतर पुन्हा आम्ही 2-3 दिवसानं येऊन घेऊन जायचं होतं ते मला। पण कामानिमित्त तिथंच थांबल्यामुळे मला रात्री पहाटे 5 वाजता माझ्या भावाचा फोन आला की बाबा असं असं घर फोडलंय, काय होतं का घरामध्ये? त्यावेळेस मी सांगितलं की माझं जेवढं पूर्ण सोनं होतं ते घरामध्येच ठेवलेलं होतं। मी बघितलं असता पूर्ण सगळे दोन्ही घरामध्ये दोन्ही दरवाजेचे लॉक तोडून पूर्ण दोन्ही आतमध्ये जे माझ्या ठेवलेले आहेत पेट्या वगैरे सगळे फोडून सगळे कपडे वगैरे अस्ताव्यस्त फेकून दिलेले होते। पूर्ण डब्या सोन्याचे पाकिटं सगळे काढून सोनं माझं पूर्ण नेलेलं आहे।